आत्मा नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीमय व्हायचं आहे आणि रेकीमय झालेल्या सर्व सदस्यांना संत नगरी शेगाव येथे प्रमाणपत्र वाटप, सन्मान चिन्ह वाटप, सर्व टॅरो रीडर्सला प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह वाटप आणि सर्व रेकी हिलर्सला प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे शेगावला, संत नगरी येथे. आणि या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण एकत्र येणार आहे. या कार्यक्रमाची तारीख आहे 20 आणि 21 डिसेंबर. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे हे मी तुम्हाला सर्वांना सांगणारच आहे. त्या अगोदर आपण प्रार्थना करूया. सर्व देवी देवता, सर्व संत, सर्व गुरु सद्गुरु, दयेच्या व क्षमेच्या देवता, रेकी ग्रँडमास्टर्स डॉक्टर मिका उसई, माझी कुलदेवता, माझं कुलदैवत, संत नगरी शेगाव निवासी संत गजानन महाराज, आपल्या ऊर्जेची आणि संरक्षणाची या संपूर्ण कार्यक्रमाला, आमच्या नियोजनाला अत्यंत गरज आहे आणि ती आपण आम्हाला पुरवालच. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. कल्पना करा, आपल्या सहस्रार चक्रावर एक शुभ्र धवल चांदणीचा प्रकाश आहे आणि या प्रकाशामध्ये आपण पूर्णपणे आच्छादित आहोत. आपल्या सहस्रार चक्रावर एक शुभ्र धवल चांदणी सारखा प्रकाश आहे आणि या प्रकाशामध्ये आपण पूर्णपणे आच्छादित आहोत. येणारा श्वास आणि जाणारा श्वास अलगद लक्ष देत चला. हा शुभ्र धवल प्रकाश आपल्या संपूर्ण शरीरामध्ये अंतर्बाह्य पसरत आहे. या शुभ्र धवल प्रकाशामध्ये आपण पूर्णपणे आच्छादित आहोत. जणू हा प्रकाश आपल्या शरीराची, आपल्या चक्रांची आतून पूर्णपणे क्लिनिंग करत आहे. सर्व नकारात्मक ऊर्जा प्रत्येक चक्रामधून निघून जात आहे. सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वादिष्टान आणि मूलाधार, प्रत्येक चक्रामधून सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जात आहेत. सर्व सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये या प्रकाशाने प्रस्थापित होत आहेत. स्वतःला शांत करा. शांत करा. शांत करा. मी शांत आहे. मी आनंदी आहे. मी प्रसन्न आहे. माझी निर्णय क्षमता योग्य आहे. संत गजानन चरणी प्रार्थना करायला, दर्शन घ्यायला आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सर्व रेकीमय सदस्यांचं, रेकीमय परिवाराची ऊर्जा ग्रहण करण्यासाठी मी सक्षम आहे. माझ्या अंतर्बाह्य ऑरा ही सर्व ऊर्जा ग्रहण करण्यास तयार आहे, सक्षम आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा मला प्रत्येकाला या कार्यक्रमापर्यंत पोहोचवणे, कार्यक्रम यशस्वी करण्यास सहभागी होणे याकरिता मदत करत आहे.
या कार्यक्रमामधील सर्व अडचणी, अडथळे पूर्णपणे दूर होत आहेत, दूर होत आहेत. माझ्या जाण्यासंबंधी येत असलेले सर्व अडथळे पूर्णपणे दूर होत आहेत, दूर होत आहेत. माझा गुरुभेटीचा संकल्प पूर्ण होत आहे, पूर्ण होत आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळूच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. तर सदस्यांनो, आता बघा, मी कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे हे तुम्हाला सांगते. ओके. त्यानंतर येण्याचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा सांगते. आणि येणाऱ्या सदस्यांनी एकत्र ग्रुप जॉईन करायचा हे सुद्धा सांगते. खरं तर आतापर्यंत आपण ग्रुप तयार केलेला नाही, कारण सध्या गृहीत असं धरलेलं आहे की परिवारातील एक सदस्य कार्यक्रमाला येणार आहे. मग वेगळा ग्रुप कशासाठी? ओके. असं गृहीत धरलं आहे. परंतु काही कारणास्तव, प्रवासाच्या कारणास्तव एका एका गावच्या लोकांचा एक एक ग्रुप तयार करावा लागणार आहे. जसे मुंबईहून येणारे, एका ट्रेननी येणारे. ओके. काही लोक असे आहेत की ते स्पेशल वाहनाने येत आहेत. तर त्या सगळ्या पद्धतीने येणारे जे सदस्य आहेत त्या सगळ्यांसाठी वेगळे वेगळे ग्रुप तयार होतील. त्यांचे त्यांचे छोटे छोटे आणि एक मोठा ग्रुप असेल. तर त्याकरिता मात्र एकत्रित सर्व ग्रुप तयार करून किंवा गुगल फॉर्म भरून सगळ्यांना माहिती पोहोचवण्यासाठी मी व्यवस्था करत आहे. म्हणून एखादा ग्रुप असू देत शेगावला येणाऱ्यांसाठी. असा नाही तर आतापर्यंत माहिती आहे की फक्त फर्स्ट डिग्रीच्या सदस्यांशी अजून बोलणं झालेलं नाही. सेकंड डिग्री पासून येणारे सदस्य सगळे तयार आहेत. मॅडम केव्हा कार्यक्रम आहे, कसा कार्यक्रम आहे, आणि खरोखर सांगू, सगळ्यांची व्यवस्था होणार. त्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. ओके. सगळ्यात छान होणार. अनेकांना वाटलं मॅडम एवढी मोठी व्यवस्था कशी करणार. अरे तुम्ही विश्वास तर ठेवा, या तर सही, बघूया ना. ओके. हा. तर बघा, कार्यक्रम आहे 20 आणि 21 डिसेंबर, 2 दिवस. सकाळी 10 वाजता, जवळजवळ 10, 10:30, 11 पर्यंत कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रमाचं नियोजन कुठेतरी आपण लोकच करणार असं म्हणूया. तशी व्यवस्था असेलच सगळी, पण तरीही कुठेतरी आपले सदस्य हे त्यासाठी महत्वाचे असतीलच. कार्यक्रमामध्ये ग्रँड मास्टर्स यांना प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र, टॅरो रीडर्स प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र, आणि रेकी थर्ड डिग्री कंप्लीट झालेल्या किंवा रेकी सुरू असलेल्या सदस्यांना थर्ड डिग्रीचं प्रमाणपत्र देऊन दिलं जाईल, जे हजर असतील. लक्षात घ्या, जे हजर असतील. जे हजर नाहीत त्यांना त्यांचं प्रमाणपत्र दुसऱ्याकडे दिलं जाणार नाही. जे हजर नाहीत ग्रँड मास्टर सुद्धा, त्यांना सन्मानपत्र, टॅरो रीडर्सना सन्मानपत्र नाही मिळणार. फक्त प्रमाणपत्र मग मागे नंतर त्यांना पोस्टाने वगैरे पाठवलं जाईल, पण सन्मानपत्र कोणाचंच दुसऱ्याजवळ दिलं जाणार नाही. ओके. हा. पुढचं कार्यक्रम सुरू होणार सकाळी 11ला. नाश्ता होऊन कार्यक्रम सुरू होईल. दुपारच्या वेळेस जेवणाचा ब्रेक राहील. परत 2-2.5 तास कार्यक्रम चालेल. मग पहिल्या कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र वाटप, मनोगत. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मनोगत आणि सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे हा सगळा प्रोग्राम चालेल 5:30 पर्यंत, जवळजवळ 5, 5:30, 6. ओके. त्यानंतर पुन्हा आपण सगळे रूमवर जाणार, फ्रेश होणार, गजानन महाराजच्या दर्शनाला जाणार, आणि तेथूनच दुपारचं जेवण झालेलं आहे अगोदर. हा. तेथूनच नाश्ता वगैरे, मध्ये काही चहा वगैरे भेटून जाईल, काही टेन्शन नाही. आणि तेथूनच मध्ये आपण गजानन महाराजच्या मंदिरावर मग दर्शन घेऊया रात्रीचं. आणि आणि रात्रीचं भोजन, प्रसाद गजानन महाराजचा. ओके. मग तेथे तुम्ही तुमच्या रूमवर जासाल, आपण सगळेजण आराम करणार, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला, जास्तीत जास्त 6:30, तिथून तुमच्यासाठी गाड्या असतील, ज्यांचे स्वतःची वाहनं असतील त्यांची वाहनं असतील, आणि आपण वारी हनुमानला जाणार. ओके. वारी हनुमान, तेथे नाश्ता असेल आणि छान निसर्गरम्य ठिकाण आहे वारी हनुमान. रामदास स्वामी यांच्या हातून झालेली स्थापना आहे हनुमंताची. तसं
वारी हनुमानला येणारे लोक, तुम्ही गुगलवर सर्च करा, वारी हनुमानला येणारे लोक हे फार लांब लांबवरून लोक विशेष त्या ठिकाणी येत असतात. ओके, ऐतिहासिक ठिकाण आहे, छान निसर्गरम्य ठिकाण आहे आणि जागृत आहे. ओके, अक्षरशः तेथे एक वाघ आणि एक साप हनुमंतांच्या दर्शनासाठी नियमित येतात असं म्हटलं जातं. ओके, येस. तर असं आहे. तर असं म्हणतात, मी पाहिला नाही म्हणून म्हणतात हा शब्द वापरला, कारण बऱ्याच लोकांनी पाहिला आहे. तर खूप सुंदर आहे, छान मस्त धरण आहे. आपण धरण बघायला जाऊ किंवा नाही हे नाही सांगत, पण मात्र मस्त नदीचा संगम आहे, छान आहे. ओके, तर तेथे आपण जाणार, तेथे दर्शन आणि छान त्या निसर्गाचा आस्वाद घेणार, नाश्ता वगैरे होणार. ती एक ऐतिहासिक ठिकाण आमच्या भागामध्ये तुम्ही येत आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी. तेथून आपण पुन्हा पुढे येणार. आपण करणार याला उंबरदेवला जाणार. उंबरदेव काय आहे, तर येथे आपल्याला ट्रेकिंगलाही जायचं आहे, म्हणजे सर्व साध्य आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपली सहल, एक रेखीमय परिवारासोबत वनभोजन आणि आणि त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये एका अद्भुत ठिकाणी गुहेमध्ये, गुहेच्या गुहेमध्ये असलेली शिवजीची मूर्ती तेथे आहे, तेथे तुमचं ध्यान करून घेणार. ओके, निसर्गाचं सानिध्य, पहाडामध्ये निसर्ग, शिवजी आणि लाईव्ह मेडिटेशन. ओके, मी एखाद्या वेळेस तुम्हाला मागच्या वेळेसच्या सेशनचे व्हिडिओज वगैरे असले छोटे मोठे तर पाठवेल. हं? असा तो प्रोग्राम राहील. तेथे स्पेशल आमच्याकडे असलेले जे स्पेशल पदार्थ आहेत ते तुम्हाला सरप्राईज म्हणून तेथे जेवायला असतील. ओके, आम्ही सगळ्याच गोष्टी तुम्हाला कशा बरं सांगणार. हा, सगळंच सांगू तर मग काहीच नाही राहणार मागे सरप्राईज. हा, पुढे तेथे काय आहे, अमरनाथला जसं आहे, लोक अंबरनाथला जातात ना, तिकडे अमरनाथ म्हणतात त्याला. ओके, याला इथे उंबरदेव म्हणतात. खरं तर याला शुद्ध भाषेमध्ये अंबरनाथच म्हणतात. ओके, पण आता कसं आहे, हा उंबरदेव हा शब्द प्रचलित झालेला आहे. तर एमपी मध्ये येते, ते मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर येतं. तर आपल्या इथून आहे, जायची व्यवस्था करणार आहे. आणि जी प्रतिकृती तेथे आहे अंबरनाथला, तीच प्रतिकृती येथे निर्माण झालेली आहे. निसर्गासारखा, निसर्गाच्या सानिध्यात निर्माण झालेली ती शिवजींची पिंड निर्मित आहे. ओके, आणखी थोडस खाली येऊन पिंड आहे, वर जाऊन गुहेमध्ये एकच व्यक्ती जाऊन येऊ शकते आणि तेथे ती पिंड आहे शिवजींची. ओके, खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि छान तुम्हाला अनुभूती येईल. एक यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं, जेव्हा रेकी हिलर्स, एक ग्रँड मास्टर्स एकत्र येतात ना, तेव्हा काय ऊर्जा असते ही तुम्ही फील करसाल. ग्रँड मास्टरची ऊर्जा बघा. आपण म्हणतो मॅडम ग्रुपमध्ये आपण बसतो ना, तेव्हा ना माझं दुःख हरण होतं, मला ना हा रिझल्ट येतो, मला तो रिझल्ट येतो, मला तो रिझल्ट येतो. कित्येक जण सांगतात ना, तुम्ही सांगता की नाही. मॅडम ग्रुप मेडिटेशनचा हा फरक पडतो, पण जेव्हा प्रत्यक्ष सगळे ग्रँडमास्टर एका जागेवर असतील तेव्हा केवढी ऊर्जा निर्माण होईल ना, ते तुम्ही अनुभवसाल. ह्याची डोळा अनुभवणे आणि ह्याची ऑरा ती अनुभवणे, त्या गोष्टी मी सांगून नाही समजणार तुम्हाला. आणि मी काय सांगू तुम्हाला, कारण त्या गोष्टी शब्दात वर्णन करण्यासारख्या नसतात. जे शब्दात सांगता येते ते सांगता येतं. ऊर्जा काय काम करते ना, हे मी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगते. अशक्य ही शक्य, जी गोष्ट अशक्य वाटते. एक लेडीज आपल्याकडे अशी होती की तिला सेशनला आली तेव्हा पहिल्या डिग्रीला तिला मांडी पण मारता येत नव्हती. त्यांना त्यांना नागपूरवरून आल्या होत्या. त्यांना त्यांचे मिस्टर वारून 6 महिने झाले होते. आपल्या रेकीमध्ये 1 महिन्यानंतरच आल्या त्या. तर त्यांना वरच्या मजल्यावर पण जाता यायचं नाही त्यांच्या घराच्या, कारण त्यांना पायऱ्या चढता येत नव्हत्या. रेकीमध्ये आल्यानंतर फक्त त्यांना मांडी मारता यायची. ती लेडीज एवढा ट्रेकिंगला आली सोबत.
असा काही खूप मोठा चढ नाही, बिलकुल काळजी करू नका. तर ट्रेकिंगला सोबत आल्या, थोडासा दम लागला पण नेले ग्रुपच्या एनर्जीनी वर. त्याच लेडीज खाली पण आल्या. त्यानंतर आपलं घर आहे, 20-25 पायऱ्या आहेत वर चढायला. 25 पायऱ्या 2-3 वेळा खालीवर पण चढल्या. तिथून आम्ही गजानन महाराजच्या मंदिरामध्ये गेलो शेगावला. परतीचा दुसऱ्या दिवशी होतं त्यांचं, तेव्हा कार्यक्रम जळगाव मधला होता. त्यामुळे दुपारी कार्यक्रम, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी फिरणे आणि रात्री गजानन महाराज मंदिर आणि निघणे, असा तो प्रोग्राम होता. तर आम्ही गेलो शेगावला. तेथे सुद्धा प्रसादासाठी नंबर 3ऱ्या मजल्यावर लागला. तेवढं चढ उतर झाली. घरी गेल्यानंतर बाई एकदम ओके. परत पाय दुखलेच नाही. 5-5 किलोमीटर चालल्या. एवढा उत्साह स्वतःमध्ये निर्माण झाला की विचारता सोय नाही. ओके. आणि विशेष म्हणजे जेथे स्वतःला म्हातारपण आलं होतं, त्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्याचे वेगळे निर्णय घेतले. तर आयुष्य असं असतं, ग्रुपची एनर्जी अशी असते की जेथे वाटतं की मी काही करू शकत नाही, तेथे ग्रुपच्या एनर्जीने काय माहिती काय बदल होईल. तर अशी काही कल्पना मलाही नव्हती असं काही होईल म्हणून. परंतु एनर्जी अशी काम करत असते. कळलं? तर या मी एवढं म्हणेल की ग्रुप एनर्जी काय असते हे फील करा तुम्ही. तर आता जेव्हा मी इथं मेडिटेशन घेते तेव्हा तुम्ही फील करताच. आणि जसं तुम्हाला मला भेटायचं आहे, तसं मला सुद्धा तुम्हाला प्रत्येकाला तेवढ्याच, मी पण तेवढीच आतुर आहे तुम्हाला भेटायला, प्रत्येकाला. तर नक्कीच या गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करा. या कार्यक्रमाला हे कोणाला सांगते आहे, रेकी फर्स्ट सेकंड थर्डच्या लोकांना. या कार्यक्रमाला, कारण अजून तुम्ही तेवढी ऊर्जा काय असते हे फील केली नाहीये. ओके. काय असते बाबा ग्रुप एनर्जी, याच्यासोबत अजून जेवढं म्हणतो ना आपण तेवढं कनेक्ट तुम्ही झालेले नाहीयेत, म्हणून तुम्हाला या सांगावं लागत आहे. आणि खरं तर ग्रँडमास्टरनी हा कार्यक्रम माझ्याकडून करून घेतला आहे. कार्यक्रम मी आयोजित केलेला नाही. ओके. कार्यक्रम मी आयोजित केलेला नाही, मी माध्यम आहे फक्त. कार्यक्रम ग्रँड मास्टर्सनी आयोजित केला आहे. केव्हा घेता मॅडम, केव्हा बोलवता मॅडम आम्हाला, केव्हा बोलवता मॅडम आम्हाला? मे महिन्यापासून सुरू आहे. आणि आता दिवाळी नंतर तर विचारूच नका, ते नेहमीच सुरू आहे, केव्हा 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 केव्हा. त्यापेक्षा आता विचार आला की आता ही वेळ आली आहे, कारण आता थोडस पाऊस थांबला आहे. नाहीतर दिवाळीच्या अगोदरच कार्यक्रम ठरला होता, पण पावसाचं वातावरण होतं. आमच्याकडे दररोज पाऊस असायचा. खूप ग्रँडमास्टरनी वाट पाहिली आहे. ते एक एक दिवस काढतायत, केव्हा आम्ही जाऊ, केव्हा आम्ही जाऊ, केव्हा आम्ही जाऊ. 6वी डिग्री, 6वे ग्रँडमास्टर, 5वे. तर आता ती वेळ आलेली आहे. तर या, मी रेकी फर्स्ट सेकंड थर्डच्या सुद्धा सगळ्या सदस्यांना सांगेल की या कार्यक्रमाला सगळ्यांनीच या, कारण लगेच कार्यक्रम होणार नाही. तुम्ही जरी ग्रँडमास्टर झालात तरीही तुमच्यासाठी प्रोग्राम असाच काही बॅचेस जमा झाल्यानंतर पुढच्या वर्षामध्ये घेतला जाईल. आमच्याकडे तापमान असं असतं की आपण एप्रिल ते मे-जून पर्यंत कार्यक्रम कोणताच म्हणजे आयोजित करू शकत नाही. तुम्ही मुंबई पुण्यासारखे शहरामधले लोक तग धरणार नाही. शेवटी निसर्ग सुद्धा नसतो तेव्हा, निसर्गरम्य वातावरण सुद्धा नसते. आणि मग जून पासून पावसाळा लागतो आणि पाऊसही बघा कसा करतो. तर दिवाळीच्या नंतरच प्रोग्राम. त्यामुळे मग तुम्हाला लगेच येण्याची संधी केव्हाही सांगता येणार नाही. लगेचच कार्यक्रम होईल असं नाही. ओके. तर आता संधी मिळते आहे, तर मला असं वाटते या सगळ्यांनी. आता राहिला मुंबई पुणे, खूप लोक आहेत येणारे आपल्या ग्रुपचे. आपण एक ग्रुप तयार करणार आहे किंवा तुम्हाला गुगल फॉर्म देणार आहे. आपल्या आपल्या ग्रुप सोबत या. काही लोक स्पेशल वाहनाने येत आहेत, तुम्ही कसे येत आहात ते मला सांगा, किंवा तुम्ही गुगल फॉर्म भरा, ते करा. पण मात्र पॉझिटिव्ह विचार करा. या, मी वाट बघते सगळ्यांची. आता कोणाचा काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. येण्याची व्यवस्था कशी आहे, तर शेगावला तुम्हाला तुमच्या इथून डायरेक्ट वाहनं आहेत. ट्रॅव्हल सुद्धा बऱ्याच ठिकाणवरून उपलब्ध आहेत. 19 तारखेला तुम्हाला निघायचं आहे. तुम्ही 20ला सकाळी इथं पोहोचता. येथे आल्यानंतर आपल्या गाड्या आहेत तुम्हाला मंदिरापासून घेऊन यायला, तुमच्या रूम पर्यंत आणायला. येथे रूम तुम्हाला जरी बुकिंग करायची असेल तरी तुमच्यासाठी रूमची व्यवस्था करायला आम्ही सर तेथे हजर असतील. ओके. आणि इथे आल्यानंतर सर्व व्यवस्था आम्ही बघणार. तुम्हाला यायचं आहे फक्त.
ओके. फक्त तुम्हाला यायचं आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाहुणे आहात. तुम्ही पाहुणे असाल सरांसाठी. ओके. तुम्ही तुमच्या परिवाराचा कार्यक्रम, तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही येत आहात, एवढं लक्षात घ्या. ओके. हा, कार्यक्रमाचे आयोजकच आपण आहे सगळे. मी थोडी ना आयोजित करणार कार्यक्रम. तो तुम्हाला करायचा आहे सगळा. हो ना, तुम्हाला भेटायला यायचं आहे. त्यातही जबरदस्ती कोणालाच नाही याच म्हणून. पण मला असं वाटते की एवढी ऊर्जा आहे, एवढं सगळं आहे, तर का ही संधी गमवावी. ओके. गजानन महाराजांचंही दर्शन होऊन जाते, दोन्ही कार्यक्रम एकत्रित होतात. तसंही बऱ्याच जणांना शेगावला यायचंच होतं, तर या. छान परिसर बघा, सगळ्या गोष्टी, आणि मस्त ग्रुपची एनर्जी घ्या. आणि एक महत्वाचं सगळ्यात, की आपण ना एकमेकांसाठी वस्तू देतो, वस्तू घेतो. त्या वस्तू कधी हरवतात, कधी फूटतूट होते, कधी काही होते ना. पण आहे ना, येथे ना तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे. ती ऊर्जा ना आयुष्यामध्ये कधीच मिस होत नाही, हरवली जात नाही. तिला फक्त तुम्ही आठवण करता. तुम्ही स्मरण केलं म्हणजे तुम्हाला ऊर्जा पुन्हा मिळणार, एवढं लक्षात ठेवा. ऊर्जा घ्यायला यायचं. आणि जेव्हा एकत्र ग्रुप असतो तेव्हा असं नाहीये की मला आता मिळाली मग मला मिळाली. आपोआप ऊर्जा मिळते, आपोआप मिळते. ओके. तर तुम्ही तुमचे तुमचे ग्रुप येण्यासाठी व्यवस्था, बाय ट्रॅव्हल, स्वतःचं वाहन आणि हे. आणि हो, मी मॅडम माझ्या कुटुंबातल्या लोकांना सोबत आणू शकते का? नक्की आणू शकता. कारण आता महिला वर्ग आहे भरपूर. मग मॅडम महिला म्हणतात की मॅडम ते घरचे नाही म्हणतात. आहे ना, मग घरच्यांना पण सोबत घेऊन या. मुलं आहेत का? मला सांगा, तुम्ही एकटे असाल शेगावला जोडीनी, मुलं घरी राहतील का? नाही राहतील. तर नक्कीच तुम्हाला स्पेशल रूम लागली तर ती तुम्ही तुम्ही करा लागल्यास. पण आहे ना, बाकी व्यवस्था करू या सगळ्यांची, काळजी करू नका. कोणालाच असं म्हटलं नाही जाणार की बाबा तुम्ही कसे का आले नाही, पण अगोदर सांगा. हं? ओके. आता कोणाला काही प्रश्न? किती मस्त मी चूप करून ठेवलं ना. मग सगळेजण एका वेळेस बोलतात म्हणून. हा, काही कोणाला सजेशन द्यायचं असेल तर नक्की देऊ शकता. फक्त मॅडम तारीख बदला, या गोष्टीचं सजेशन कोणी सांगू नका. 20 आणि 21 2 दिवस आहेत. हं. कारण अनेक लोकांचं रिझर्वेशन झालं. मॅडम मला बोलायचंय. हा. मॅडम बोलू शकते मी? हा, बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा, मी उशिरा जॉईन झाले आणि मला फक्त विचारायचं होतं की तो गुगल फॉर्म कधी भरून द्यायचा आहे आणि तो कशावर पाठवलाय तुम्ही, तुम आणि आम्हाला यायचंय. तुम्ही कुठून येणार तर आहे? मी सांगलीहून येणार आहे. सांगली. ओके. हा. तारा सांगली. ओके. सांगलीचा आणखी कोण कोण आहे ग्रुपला शोधा, सापडेल तुम्हाला कोणीतरी. ओके. हं. हो हो. कसे फॉर्म येणार तुम्ही? तुम्ही कसा भरून द्यायचा? गुगल कसे येणार फॉर्म. तुम्ही? गुगल फॉर्म मी ग्रुपला टाकते तुम्हाला आता. तुम्ही कसे येणार? ओके. आम्हाला बहुतेक ट्रेन येणं सोयीस्कर होईल. इथं मला इथलं तर सांगितलं कोण नाही. सातारचं वगैरे कोण असेल तर बघावं लागेल. साताऱ्याचा सगळा ग्रुप आहे. साताऱ्याचा उषाताईंचा सगळा ग्रुप आहे. पण आता ते स्पेशल वाहनाने येतात की काय ते तुम्हाला बघावं लागेल. आपल्याकडे सांगलीचे उषाताई. सुद्धा सदस्य आहेत. तर कोण कोण आहे माझं आता लक्ष नाही. तर जेव्हा आम्ही मॅडम आ मॅडम आ सांगलीतून कोण येणार आहे? तुम्ही आहे का वर्षाताई सांगलीच्या? हा, विटा सांगलीमध्येच येतंय ना. हा, हो ओके. हो चालेल की. हा, अनुपमा चांदोरकर आहेत सांगलीच्या. ओके. मी दोघींना एकमेकांचा नंबर शेअर करून टाकेल. किंवा असं करायचं का, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा का येणाऱ्या सगळ्या सदस्यांचा, म्हणजे मग ते ग्रुपवर विचारतात एकमेकांना. हो हो चालेल मॅडम. आणि चालेल. नंबर हो शेअर केले मॅडम, तर हो चांगलं आहे. चालेल. हा हा. येस, म्हणजे फक्त ना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून न टाकता महत्वाचेच मेसेज नाही टाका, म्हणजे बाकी सगळ्यांनाच त्या गोष्टी हे होतील. आणि ग्रुपला अनेक महिला, अनेक सदस्य, सगळे सगळे असतील. बाकी शेवटी रेकी परिवाराला कुठलाच विषय सांगायची गरजच नाही. त्याचा विषय अनई सर, करूया का एक ग्रुप तयार? येस मॅम, तो आहे कन्व्हिनियंट राहील ते. हम्म, आहे ना. हं. म्हणजे कसं राहील ते त्या ग्रुपवर. पण ना खरंच सांगू का, ग्रुप तयार करण्याची गरज का नाही वाटत मला. मला ग्रुप करायची गरज नाही, कारण मला असं वाटतं की सगळेचे सगळेच येणार आहेत. पण आपण सगळे सगळे एका ठिकाणी
सगळ्यांनी पाहिजे ना की कोण कुठचं आहे. जसं आता अनुपमा 4च्या बॅचला आहेत, वर्षाताई ग्रँड मास्टर बॅचला आहेत. मग एका गावचे कोण आहेत हे एकमेकांना माहिती पडत नाही. त्यामुळे जवळजवळ नाशिकचेच आपले 50 सदस्य आहेत, पुण्यामधून 50 सदस्य आहेत, मुंबई मधून 60-70 जण आहेत येणारे. बाकी आता सुरतवाले विचारले तर गुजरातच्या ताई आहेत तुम्हाला सोबती. पण आता ते कुठचे आहेत ते तुम्ही शोधा, एकमेकींसोबत बोला. आम्हाला कळण्यासाठी ग्रुप असेल तर बरं होईल, म्हणजे कॉन्टॅक्ट करता येईल. नक्की नक्की नक्की. हा, अजून कोणाचं काही अडचण आहे का मला सांगा. आता मी अडचणी ऐकते आहे. माईक बंद, हे व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करू. सगळ्यांना रेकॉर्डिंग सुरू आहे तोपर्यंत सांगते की एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेला आहे, ज्या ग्रुपची लिंक सगळ्या ग्रुपला पाठवते आहे. शेगाव हिलिंग प्रोग्राम म्हणून नाव दिलं आहे ग्रुपला, आणि शेगाव हिलिंग प्रोग्राम म्हणून नाव दिलेलं आहे. आणि हा ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा. यासाठी जॉईन करा जेणेकरून तुम्ही कोण कुठचं आहे, कोण पोहोचलं, कोण नाही, कोणाचं रिझर्वेशन झालं, कोणी कुठून केलं, एकमेकांसोबत चर्चा करसाल. जवळजवळचे लोक एकमेकांशी संपर्कात येतील, हा यामागचा उद्देश. बाकी हिलिंग मागणे, हिलिंग देणे यासाठी हा ग्रुप नसेल. का नसेल तर एवढ्यासाठी फक्त की ग्रुप भरतो. बाकी हिलर आहे, बाकी तुम्ही सगळेजण हिलरच आहात, त्यामुळे प्रश्नच नाही. हा मॅडम, माझ्या परिवारामधलं, पण आता कसं आहे मॅडम, मी एकटी आहे, पण मग आहे ना मला कार्यक्रमाला यायचं आहे. आमचे 2 मामा, 2 काका, 2 मावश्या सगळेचे सगळे घेऊन येऊ का? तर बघा, जेवणा खावण्याची व्यवस्था केली जाईल, मग रूमची तुम्हाला करावं लागेल. बरोबर ना? हा. पण मी येत आहे मॅडम, पण माझे मिस्टर येत आहेत, माझे 2 लेकरं येत आहेत, त्या गोष्टी ठीक आहे. बरोबर, जेवणा खावण्यासाठी कोणालाच अडचण नाही. आपण ती व्यवस्था करूया, सोबत नेण्याची पण व्यवस्था करूया. ओके. काही लोक असतात ना मॅडम, आता माझ्यामुळे सोबत सगळेजण आम्ही स्पेशल गाडी करून येतो आहे, तर तुम्हाला नाही नाही म्हटलं जाणार. ओके. पण मग स्पेशल रूम तेव्हा परिवाराला लागतं, तर थोडीशी आम्हाला तेवढ्या मिळणार नाहीत ना, आहे की नाही? तर मोठा परिवार असेल तर थोडीशी रूमची जबाबदारी घ्या, बाकी काहीच नाही. ओके. हा, बरेच जण असतात ना, मग एक जण आहे, मग त्यांच्यासोबत 5-7 लोक येणारे आहेत, तर तेथे परिवाराच्या हिशोबाने थोडंसं, आणि जर का व्यवस्था झाली त्या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने तर आम्हीच करू. ओके. पण थोडीशी तयारी असू द्यावी अशा वेळेस, तेवढं तर तुम्हाला पण समजते. उलट अक्षरशः सगळ्या जणांनी म्हटलं होतं की मॅडम रूम आमची आम्ही करणार आहे. मी म्हटलं सरांना, सर म्हणते नाही, येऊ दे सगळ्यांना, रूमची व्यवस्था आपण करूया. ओके. मॅडम इथनं सरळ शेगावलाच यायचं ना, मंदिराजवळ? तिथेच भेटायचं मंदिराजवळ ना? नाही, डायरेक्ट झोपायला रूमवर जावं लागेल ना तुम्हाला. डायरेक्ट मंदिराजवळ कशाला? तुम्ही कुठून रूम येणार ते आहे राजश्री? नागपूरवरून. हा, नागपूरवरून तुम्ही आल्या पोहोचले की कॉन्टॅक्ट करा ना. अच्छा, ओके. शेगावला. शेगाव. अरे राजश्री, सध्या विषय सुरू आहे नागपूरवरून शेगाव येण्याचा. आल्यानंतर काय आहे ना ते आपण 18 तारखेला सांगूया ना. ओके. हो. आता फक्त तयारी करा की येण्याची. ओके. हा, तर गुड न्यूज की सर म्हणाले मला की मी घेऊन जाईल तुला, तर मला फार छान वाटतं. म्हटलं, ठीक आहे. अरे माझे वा. मिस्टर. येस 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 येस, खूप छान, खूप छान. मी मग ग्रुपची लिंक तुम्हाला शेअर करू. आता काही कोणाची अडचण असेल तर मला नक्की सांगा, मी रेकॉर्डिंग थांबवते.